स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर। आज आपण पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम मान्सून बद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सूनने इकडे कर्नाटकचा मध्य दक्षिण भाग व्यापलेला आहे, केरळचा संपूर्ण भाग व्यापलेला आहे, तसेच गोव्यात मान्सून पोहोचलेला आहे। त्यानंतर पुढील 3 दिवसाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज 6 जून आहे। आज काय परिस्थिती राहील? आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे हा जो पट्टा आहे, दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, संध्याकाळच्या वेळी सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील, सार्वत्रिक पाऊस नसेल। त्यानंतर इकडे पॅचेस मध्ये ढग बनतील। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर हा जो पट्टा आहे, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील, सार्वत्रिक पाऊस नसेल। पालघर, ठाणे, मुंबई, रायगडकडे सकाळच्या वेळी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील। संध्याकाळच्या वेळी सुद्धा तशीच परिस्थिती राहू शकते। त्यानंतर पावसाची शक्यता विशेष इकडे विदर्भात नाहीये। नंदुरबार, धुळेकडे स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो, बुलढाण्याकडे सुद्धा। त्यानंतर उद्या 7 जूनला पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सांगली हा जो पट्टा आहे, मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी राहील। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, बुलढाणा दक्षिण भाग, धुळे, जळगाव दक्षिण भाग, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, पॅचेस मध्ये ढग बनून पावसाची शक्यता आहे। अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ विशेष पावसाची शक्यता दिसत नाहीये। पालघर, ठाणे, मुंबईकडे ढगाळलेला हवामान आणि कुठेतरी हलका मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी दिसत आहे। 8 जूनला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जरा जास्त राहील। सातारा, पुणे, रायगडचे दक्षिण भाग तसेच पूर्व भाग, सोलापूर, धाराशिव मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्या थोड्या क्षेत्रासाठी। पालघर, ठाणे, मुंबई, रायगडचे राहिलेले भाग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, सार्वत्रिक पाऊस नसेल। यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। नंदुरबार, धुळे, जळगावकडे तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर पावसाचा अंदाज आहे, पण विशेष पावसाची शक्यता नाही। अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाकडे पावसाची शक्यता दिसत नाही। अकोल्याकडे पावसाची शक्यता दिसत नाही 8 जून रोजी। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।